चला कोशिवली आणि त्यांच्या विपक्षामध्ये आपण पाहता नागुटणे या दोन टीम दरम्यान आपण मॅच पाहतोय. इथून जिंकलात तर मेगा फायनलची तिकीट तुमच्यासाठी कन्फर्म आहे, परंतु जिंकावं लागेल. नागुटणे टीमनं टॉस जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. चला आता विलंब करू नका, लगेच क्षेत्ररक्षण तैनात करा. नागुटणे टीम फिल्डिंगसाठी मैदानामध्ये सज्ज झाली आहे आणि कुशली टीमचे फलंदाज देखील मैदानामध्ये दाखल झाले. दिलीप आणि अनिल आणि पहिलं षटक घेऊन आला गोलंदाज साहिल, जर्सी नंबर 33. पहिला चेंडू अगदी आपण पाहतोय एक धाव लेग बायच्या स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. तेस्तरार वेगावरती स्वार होऊन गोलंदाजी करतोय. गोलंदाज साहिल आपल्याला पाहायला मिळतोय नागुटणे टीम कडून. आणखीन एक चांगला चेंडू पाहायला मिळतोय. यावेळेला अगदी पाहायला गेलं तर फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल अनिल. मेगा फायनल मध्ये जाऊन पोहोचली आहे निंबोडी टीम. मोपाड्यासारख्या बलाढ्य टीमला खऱ्या अर्थानं परास्त केलं आणि अगदी मेगा फायनल मध्ये जाऊन पोहोचली आहे. पाठीमागे सर्कलच्या आतमध्ये आहेत की पलीकडे आहेत? अच्छा अच्छा, ठीक आहे ठीक आहे. चला आता चेक केलं जाईल आमच्या केटीसी लाईव्हच्या माध्यमातून. आपण पाहतो आमच्या अजिंक्य पवार. ओके ये रे इकडं डिसिजन सांग. फेअर डिलिव्हरी. वरती स्ट्रायकिंग एंड वरती दिलीप आहे, नॉन स्ट्रायकिंग वरती अनिल. आणखीन एक डॉट बॉल. चांगली गोलंदाजी खऱ्या अर्थानं नागुटणे टीम कडून गोलंदाजी करत असताना आपल्याला साहिलची पाहायला मिळते. तेज तर्रार वेगवान पद्धतीची गोलंदाजी, अगदी तिखट मारा टिचून मारा अशी गोलंदाजी मैदानामध्ये साकारत असताना गोलंदाज साहिल आपल्याला पाहायला मिळतोय. कुशिवली विपक्ष आपण पाहताय नागुटणे या दोन टीम दरम्यान ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. फार चांगली मॅच. इथून जिंकला तर मेगा फायनल. आणखीन एक चांगला चेंडू. तेज तर्रार. परिचालित नाहीये, पायांची कोणतीही मुवमेंट हालचाल नाहीये, जाग्यावरून खेळण्याचा प्रयत्न आणि तिथून जर गोलंदाज पाहायला गेलं तर अगदी हुशार आहे. त्याने मात्र सगळे चेंडू आउटसाइड दी ऑफ स्टंप मात्र पिचिंग केलं आणि त्याचा रिझल्ट देखील पाहायला गेला ना तर अगदी गोलंदाजाच्या फेवर मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. 4 चेंडू झालेत. आणखीन एक डॉट बॉल. षटक या ठिकाणी समाप्त झाला आहे.
दर्जेदार गोलंदाजी खऱ्या अर्थानं. एकच धाव त्यानं खर्च केली साहिलनं. कमालीची गोलंदाजी, कमालीचं स्पेल त्यानं हाताळलं. एक धाव खर्च केली, 5 चेंडू त्याने निर्धाव फेकलेत. 2 षटकांची मॅच आहे. पहिल्या षटकामध्ये एक धाव आली आहे कोशिवली टीमच्या अगेन्स्ट गोलंदाजी करत असताना नागुडणे टीमची. ओके, 2 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. एक बॅटच्या साह्याने आली होती, एक लेग बाईच. आणि इथे मात्र दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली आणि दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू इथून आपण पाहतोय गोलंदाज महेशचा निर्धाव आला. आणखीन एक डॉट बॉल. महेश देखील चांगली गोलंदाजी साकारतोय. ज्या प्रकारे आपण पाहतोय साहिलनं गोलंदाजी साकारली, त्याच्याच गोलंदाजीची खऱ्या अर्थानं पुनरावृत्ती आपल्याला दुसऱ्या षटकामध्ये पाहायला मिळते. 2 चेंडू देखील सलगचे निर्धाव आलेत. एकच धाव धाव फलकावरती. 4 चेंडू बाकी आहेत. 4 चेंडूंमध्ये किमान 2 मोठे फटके यायला हवेत. कट करण्याचा प्रयत्न, अगदी पुढे सरसावले होते मारण्यासाठी. आणखीन एक डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळते. 3 धावा धाव फलकावरती कोशिवली टीम. अगदी पाहायला गेलं तर त्यांचा लक फॅक्टर आपल्याला पाहायला मिळालं. पहिल्याच ड्रॉ मध्ये त्यांना बाय मिळाली होती. आता मात्र टॉप 3 मध्ये त्यांचा प्रवेश निश्चित झाला होता. आता टॉप 3 मधून खऱ्या अर्थानं चांगली कामगिरी झाली असती तर कदाचित ऑन साईडला हा फटका, क्षेत्ररक्षक अगदी वेगानं आले तिथपर्यंत, चांगली फिल्डिंग तोपर्यंत मिळतील त्या 2 धावा. 2 धावेने धावफलक जाऊन पोहोचले 3. 4 चेंडू आतापर्यंत झालेत. 4 धावा धावफलकावरती. 4 चेंडू 4 धावा धावफलकावरती. 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. एखादा मोठा फटक्याच्या शोधात असेल इथून कुशिवली टीम. फुलटॉस चेंडू, त्याच्यावरती आक्रमण करता आलं नाहीये. एकच धाव या चेंडूवरती देखील आपल्याला पाहायला मिळते. पाच धावा धाव फलकावरती. शेवटचं षटक बाकी आहे. शेवटचा चेंडू शेवटच्या षटकातील. पुनश्च फुलटॉस ऑन साईडला टर्न केलाय चेंडूला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. थोडंसं फंबल, तोपर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दोन धावा कंप्लीट. तिसरीचा प्रयत्नामध्ये फलंदाज बाद. 7 धावा धाव फलकावरती. 12 चेंडू 8 धावांची गरज आहे. ते नागुडणे टीमला. चला नागुडणे टीम, टाइमपास करू नका, मैदानाच्या बाहेर या लगेच आणि आपले फलंदाज देखील लगेच पाठवा. 12 चेंडू 8 ची गरज आहे. चला निंबोडी टीम, आपण देखील रेडी राहायचंय. आपला कॅप्टन आपण पाठवा. निंबोडी टीम
पहिलं षटक घेऊन आला दिलीप, 8 धावांचा बचाव करत असताना. पहिला चेंडू अगदी खेचून मारलाय सीमारेषा पलीकडे, षटकार. आउटसाइड दी ऑफ स्टंप. अंपायर सांगतात वाईट बॉल. एका धावेची गरज आहे मेगा फायनल मध्ये दाखल होण्यासाठी. टीम नागोठणेला दर्जेदार खेळ राहिला कदा खऱ्या अर्थानं आपण पाहताय. लेट आले पण थेट झाले. एका धावेची गरज आहे. दिलीप पहिलं षटक. पुनश्च अगदी आपण पाहतो हा फटका